आमदार देवेंद्र कुठे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी देवयज्ञ जनता दरबार आयोजित केला होता. शहर मध्य विधानसभा मतदारसंघासह सोलापूर शहर आणि परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कुठे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्यांबाबत शासनाकडे किंवा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याबाबत तात्काळ आदेश देण्यात आले. तसेच काही समस्यांबाबत तक्रारदारांच्या समोरूनच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून आमदार देवेंद्र कुठे यांनी संवाद साधला. समस्यांचे निराकरण झालेल्या नागरिकांनी आमदारांची भेट घेऊन आभार मानल्याचे यावेळी दिसून आले. देवयज्ञ जनता दरबार आमदार देवेंद्रदादांनी सुरू केलेला आहे. दर महिन्याला त्याचा प्रतिसाद वाढतोय. लोक वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात. दादा, किती देवयज्ञ पूर्ण झाले आणि काय स्थिती आहे सध्या? आज आपला 9वा देवयज्ञ या ठिकाणी होतोय आणि सुरुवातीला देवयज्ञाच्या माध्यमातून अनेक लोक फक्त त्यांच्या समस्या तक्रारी घेऊन यायच्या. आपण त्या अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे. बदल काय म्हणल्यानंतर आजच्या देवयज्ञाला लोक सत्काराला आभार व्यक्त करायला येतात की आम्ही आमच्या समस्या सांगितल्या होत्या, आमची कामं पूर्ण झाली आणि ते आभार व्यक्त करायला आजच्या दिनीसुद्धा ते लोक येतात. तर याच्यातनं निश्चित मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक आनंद आहे की आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आहे त्यापैकी मी काही देव नाही की सगळ्याच गोष्टी माझ्याकडे आल्यावरती पूर्ण होतील, परंतु माझ्या लोकांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणं ही माझं मी कर्तव्य समजतो. आणि त्या अनुषंगाने माझ्या कार्यालयात किंवा विशेषतः देवयज्ञामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा फॉलोअप आणखीन जबाबदारीने आम्ही घेऊन सगळे कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूयात. आमदार आपल्या दारी सुरू केलं होतं पण आता थांबलेलं दिसतंय. दोन ठिकाणी आमदार आपल्या दारी झालेला आहे. मग मधला पिरियड अधिवेशनाचा काळ असल्यामुळं तो आपण त्या ठिकाणी सगळ्यांना वेळ देऊ शकलो नाहीत. आता नव्याने पुन्हा आमदार आपल्या दारी आपण या महिन्याभरात किमान 2 घेतोय करून. देवयज्ञामध्ये फक्त मतदारसंघापुरती लोक येतात का बाहेरचे पण येतात? लोकांना विश्वास आहे की इथे गेले की काम होतं, त्यामुळं मतदारसंघाच्या बाहेरचेही लोक, अगदी जिल्ह्याच्या बाहेरचेही लोक येतात. काही त्यांना सोशल मीडियावरनं काही गोष्टी समजतात. सुयोगाने माझं पालकत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वीकारल्यामुळं फडणवीस साहेबांच्या स्तरावरती जरी कुठला विषय असेल तर ते माझ्या माध्यमातून त्यांचा आवाज तिथंपर्यंत पोचू शकतो ही कदाचित खात्री त्या लोकांमध्ये वाटत असल्यामुळं सोलापूर शहराच्या बाहेरचे सुद्धा लोक भेटतात. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।